अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज आपला विषय आहे, उद्या आहे कृष्णाष्टमी. उद्या सोमवार पण आहे, कृष्णाष्टमी पण आहे. आपल्याला धनाविषयी काही समस्या आहेत आणि आपल्या मनासारखं काही घडत नसेल, आपलं काही कार्य सिद्ध करून घ्यायचं असेल, काही मनोकामना पूर्ण करून घ्यायचं असेल, तर उद्या दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या एक शुभ तिथी आहे. असला दिवस वर्षानंतरच आपल्याला येत असतो. घरामध्ये धनाविषयी काही समस्या असेल, घरामध्ये आपल्याला काही मनासारखं घडत नसेल, धन येतं पण ते टिकत नसेल, आपल्या घरामध्ये खूप काही समस्या आहे. भगवान श्रीकृष्ण हे सगळ्यांचे महान देवता आहेत. हे भगवान श्री विष्णूचे 7वे अवतार आहेत. आणि उद्या जन्माष्टमी आहे, म्हणजे त्यांचा जन्म झालेला हा दिवस आहे. म्हणून आपण खूप आनंदाने उत्साहाने जसं दिवाळी साजरा करतो तसंच उद्याचा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे. भगवंताला काय काय अर्पण करायचं आहे पहा. भगवंताला अत्यंत प्रिय म्हणजे लोणी. ही लोणी आपल्याला भगवंताला अर्पण करायची आहे. लोणी आपल्याला जर घरामध्ये बनवू शकत असाल तर अतिउत्तम, नसेल तर मग तुम्ही बाजारातून घेऊन येऊ शकता. दुसरं म्हणजे काला. काला म्हणजे लाह्या आणि ताक हे दोन्ही मिक्स करून काला बनवत असतात. पण प्रत्येकाची काला बनवायची अलग अलग पद्धत आहे. आमच्याकडे कसं काला बनवतात, चपात्या गरम गरम बनवतात आणि त्याचं तूप टाकून आणि गूळ टाकून ते मलिदा करतात. आणि कोणीकडे पोहे घेतात आणि त्याच्यात दही पोहे याचा काला बनवतात. आता त्याच्यामध्ये खूप काही आपल्या मनानं काही वस्तू टाकतात. कोथिंबीर टाकतात, कोणी काकडी टाकतं, कोणी ज्या काही भाज्या आपण खातो त्या सगळं म्हणजे असं बनवून एक काला बनवतात. हे भगवान श्रीकृष्णाला प्रिय आहे. त्याचबरोबर सुंठ वडा. सुंठ वडाचं नैवेद्य सुद्धा आपल्याला आवर्जून उद्याच्या दिवशी आपल्याला दाखवायचं आहे. भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणजे रात्री 12 वाजता आपल्याला हे नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे. आणि त्याचबरोबर भगवंताला पंचामृतचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. पंचामृत अर्पण केल्याने सुद्धा देवी देवता सगळे प्रसन्न होतात. आणि आपल्याला पूजा कशी करावी, अभिषेक कसा करावा, तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेलाच आहे, तुम्ही ते पाहू शकता. रात्री 12च्या आधी आपल्याला भगवान श्रीकृष्ण बालकृष्णाच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. पंचामृतनं अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि स्वच्छ पुसून पाळणा रात्री बरोबर 12 ते 12:39 पाळणा आपल्याला हलवायचा आहे. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा पाळणा आपल्याला हलवायचा आहे. आणि ज्या फुलं अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर तुळशी. भगवान श्रीकृष्ण अतिप्रिय आहे तुळस. आवर्जून पाळणा असा सजवा की त्याच्यात तुळस अशी भरभरून असली पाहिजे. त्याचबरोबर फुलं वगैरे जास्त असं सजवा की भगवान श्रीकृष्ण त्यांचं जर आपल्यावर नजर पडली तर ते प्रसन्न होऊन जावं आणि आपल्या वरती खूप असे आशीर्वाद त्यांचं प्राप्त व्हावं. ते ब्रह्मांड नायक आहेत. त्यांचं सगळ्या मनुष्याकडे त्यांचं लक्ष असतं आणि सगळे मनुष्य जीवात्मा हे त्यांच्याशीच जोडलेले असतात. म्हणून जेवढे भावाने श्रद्धेने आपण उद्या भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करू, तेवढे आपले सगळे दुःख सुद्धा नष्ट होतात, सगळे दारिद्र्य नष्ट होते. आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यामधून बाहेर आपण निघतो. बघा, भगवंताचे भक्त असतात, त्यांच्या जीवनामध्ये संकट तर येतात, पण ते संकट कसे निघून जातात हे कळत नसतात. म्हणून तर भगवत भक्ती आहे. लोक असेच भगवंताकडे येड्यासारखे पागल होत नाही. त्यांच्या जीवनामध्ये संकटे येतात, पण ते कसे संकट टळतात ते संकट टाळणारे कोण असतात तर ते भगवंत असतात. म्हणून भगवंताला अनन्य भावाने प्रेमाने आपण त्यांना शरण जायचं आहे. आणि त्यांच्या आवडती वस्तू आपल्याला जसं आपल्या बाळाला खाऊ घालतो तसंच आपल्या भगवंताला खाऊ घालायचं आहे. भगवंतासमोर जास्तीत जास्त नैवेद्य दाखवायचा आहे. तुमच्या घरामध्ये काही गोड पदार्थ बनवा. त्याचबरोबर फळं, अलग अलग प्रकारचे फळं दाखवा. हे सगळे भगवंताला अर्पण करायचं आहे. नंतर मग आपण प्रसाद म्हणून ते घ्यायचं आहे. बघा, प्रसादाचा अर्थ काय? म्हणजे प्रभू.
सा म्हणजे साक्षात, द म्हणजे दर्शन. प्रभूचं साक्षात दर्शन होतं, त्याला म्हणतो आपण प्रसाद. ह्या प्रसाद आपल्याला ते भगवंताला दाखवायचा आहे आणि तो प्रसाद म्हणून साक्षात प्रभूचं साक्षात दर्शन होतं मग आपल्याला. म्हणून आपण ते प्रसाद ग्रहण करायचं असतं आणि ते प्रसाद आपल्या शरीराला अमृत तुल्य असतं आणि ते आपल्या प्रसाद खाल्ल्याने आपल्या सात्विक विचार आपल्या मनामध्ये येतात, सात्विक भावना आपल्या मनामध्ये येते. म्हणून प्रसाद ग्रहण करण्यामध्ये एवढं महत्त्व आहे. आपण कुठेही मंदिरात गेलो तर आपण प्रसाद घेतल्याशिवाय बाहेर येत नाही. त्याचं मागचं कारण हेच आहे. साक्षात भगवंताचं दर्शन होत असतं. म्हणून प्रसाद आवर्जून घ्यायचा आहे. ज्या काही वस्तू भगवंतासमोर आपल्याला अर्पण करायचे आहेत, ते प्रसाद म्हणून आपल्या घरच्या लोकांनीच घ्यायचं आहे. असं भगवंताला जे जे काही आवडती फळं आहेत, मिश्री आहे, त्याचबरोबर सुंठवडा आहे, दही आहे, लोणी आहे, त्याचबरोबर काला आहे, शिरा बनवा. अजून 36 भोग बनवता असेल तर तुम्ही तुमच्या यथाशक्ती जास्त पण त्रास करून घ्यायचं नाही. आपण जेवढं काही शक्य होईल ते आपल्याला बनवायचं आहे. आणि तुळशी बघा, तुळशी भगवान श्रीकृष्णाला अतिप्रिय आहे. जेवढे काही आपण समोर नैवेद्य मांडलेलं आहे, ते नैवेद्य आपल्याला नेवेद्यावरती आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि एक दुसऱ्या तुळशीपत्रानं त्या सगळ्या नेवेद्याभोवती गायत्री मंत्र म्हणून 3 वेळेस पाणी फिरवायचं आहे आणि मग ते सगळ्या नेवेद्यासमोरून नेऊन तो तुळशीपत्र भगवान श्रीकृष्णाजवळ ठेवून द्यायचं आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्ण आपले ग्रहण करतात. अशी आपण नैवेद्य दाखवताना करतच असतो. त्याचबरोबर आता तुम्हाला बघा, एवढे सगळं जर तुम्हाला नैवेद्य जमत नसेल, तरी काही नसले तरी भगवंत काय पाहतो पहा, मन पाहतं, आपलं भक्ती पाहतो, आपली श्रद्धा पाहतो. जरी तुम्ही एक दही आणि दही, साखर जरी त्यांच्यासमोर ठेवली, तरीही काही हरकत नाही. शक्य असेल तर तुम्ही अर्पण करू शकता, शक्य नसेल तर तुम्ही जे काही तुमच्याकडे अवेलेबल आहे. पण तुम्ही आवर्जून रात्री 12 वाजून ते 12:30 पर्यंत तुम्ही भगवान श्रीकृष्णाजवळ ह्या सगळ्या गोष्टी अर्पण करा आणि भगवान श्रीकृष्णाचं मंत्र तुम्ही म्हणा. आपल्याला जास्तीत जास्त ह्या वेळेमध्ये भगवान श्रीकृष्णाचे मंत्र जप करायचा आहे. बघा, एक मंत्र मी सांगणार आहे. 21 108 वेळेस किंवा 21 वेळेस तुम्ही म्हणा. 108 वेळेस म्हणत असाल तर 108 आपल्याला तुळशीपत्र घ्यायचं आहे. जर 21 वेळेस म्हणत असाल तर 21 वेळेस तुळशीपत्र घ्यायचं आहे. एक तुळशीपत्र घ्यायचं आहे. मंत्र असा आहे, ओम क्लीम कृष्णाय मंत्र असा आहे, ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक तुळशीपत्र भगवान विष्णूला म्हणजे बालकृष्णाला अर्पण करायचं आहे आणि दुसऱ्या वेळेस दुसरं तुळशीपत्र घ्यायचं आहे. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हे म्हणून असं आपल्याला भगवान विष्णूला म्हणजे भगवान श्रीकृष्णाला अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला रात्री 12 वाजता हे मंत्र जप करून भगवान श्रीकृष्णाला अर्पण करायचं आहे. हे मंत्र तुम्ही 108 वेळेस म्हणू शकता किंवा 51 वेळेस म्हणू शकता, 21 वेळेस म्हणू शकता, 11 वेळेस म्हणू शकता. जास्तीत जास्त भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव आपल्याला भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे. जास्तीत जास्त मनोभावाने हे मंत्र तुम्ही जप करा आणि तुमच्या घरामध्ये कधीही धनाची कमी पडणार नाही. भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होईल. घरामध्ये सगळे काही दारिद्र्यता आहे ते निघून जाईल. भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होईल. जे उपाय तुम्हाला करता येईल ते उपाय तुम्ही करू शकता. तसेच आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हातामध्ये एक दिवा लावायचा आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. एक दिवा तुळशीजवळ लावायचा आहे. एक दिवा मुख्य दरवाजासमोर लावायचा आहे आणि एक दिवा भगवान श्रीकृष्णाजवळ लावायचा आहे. तो दिवा हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपले जे काही मनोकामना, इच्छा आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे, समस्या आहे, सगळं भगवान विष्णू समोर सांगायचं आहे. तो दिवा तिथं ठेवून द्यायचा आहे देवासमोर. अशा प्रकारे आपल्याला जन्मोत्सव साजरा करायचा आहे आणि बरोबर 12 ते 12 वाजून 39 मिनिटांना भगवान श्रीकृष्णाचं पाळणं आपल्याला हलवायचं आहे. असं स्वच्छ छानपैकी असं सजून घ्यायचं आहे.
भगवान श्रीकृष्णाचं ह्या दिवशी आपल्याला विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश्वर स्तोत्र ह्याचं जास्तीत जास्त पाठन करायचं आहे. ही बालकृष्ण जन्माष्टमीविषयी माहिती सांगायची होती. माहिती कशी वाटली, आवडली असेल तर सबस्क्राईब, शेअर, लाईक जरूर करा.